ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केलं म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करतात मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये यायचं, आल्यानंतर मित्रांनो बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने आपण बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे लावून दिले आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे कशा प्रकारे व्हिडिओ दिला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या जे खालचं जे लोगोचा व्हिडिओ त्या लोगोचा व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर जसं की आपल्या अशा MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे सॉन्गची लेअरला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे फोटोज आहेत मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्या। जसं की आपल्या फोटोला ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक कर, फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट सेकंड बिटला यायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं आणि आपल्या सेकंड बिटला यायचं 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो, त्या अशामध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो, एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो। ओके, मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके, मग तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे ग्रुप लेअरचे आहे, ग्रुप लेअरला प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस केल्यानंतर मित्रांनो आपल्या जे ग्रुप लेअरचे जे फोटोवरचे त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काय असं ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग मध्येच आपल्या 3 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग आपल्या 3 ग्रुपमध्ये फोटो वगैरे चेंज करूनच घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे काय खालचे फोटो आहे मित्रांनो फोटोला डिलीट करून डिलीट केल्यानंतर मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे फोटो दिला त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपल्या लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपले जे फोटो आहे फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही एक ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला आपण ॲडिट करू, कारण की आपला ऑलरेडी ॲडिट केलेलंच आहे मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काही इथे डोळ्याच्या ऑप्शनला क्लिक करून ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने ग्रुप्स वगैरे ॲड झाले दिसून जाईल। जर अशा प्रोजेक्ट फोटो अशा प्रोजेक्ट लांब मध्ये दिसत नसेल तर मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे काय अशा प्रोजेक्ट मधले फोटोवरती ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करून जे काय फोटो आहे मित्रांनो फोटोला अशा प्रोजेक्ट खालच्या बोला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट आणखीन आपला असं दिसत असेल तर मग आपलं ग्रुपलाच अशा प्रोजेक्ट सेट करून घ्या। जसं की आपल्या अशा प्रोजेक्ट खालच्या ग्रुपला सेट करत आपण त्याच मग आपला अशा प्रोजेक्ट वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, अशा प्रोजेक्ट खालच्या ग्रुपवरती सेट करायचं। मग आपल्या अशा ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट फोटोला सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी सेट करत आहे त्या अशामध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं, स्क्रॉल करून आपला प्रोजेक्ट 2.07चे बीट लिहायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट एक इमोजी पेन दिला ह्या इमोजी पेन दिला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपच्या लेफ्ट साईडला यायचं। जसं की आपलं 4.13चे बीट लिहायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं या PNGला। मग आपला प्रोजेक्ट 6.20च्या बीटला जे का लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। जसं की आपल्या ग्रुपवरती काही पण नाही दिसलं पाहिजे। मग मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटो आहे ते फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो।
मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काही लहान बीटचे जे काही लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 2.06च्या बीटपासून ते पूर्ण अशा प्रकारे जे काय जिथे पण आपला ग्रुप येत नाही तिथे पण आपल्या सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट लावून घ्यायचं। जसं की आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या मित्रांनो। तुम्ही पण जे बाकीचे फोटो आहेत ना सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे काही लास्ट उरलेली फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्यावर एक अशी प्रोजेक्ट 4 लेअर दिसून येतात। त्या 4 लेअरला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 4 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला पेस्ट 4 लेयर्स करून घ्यायचं। पेस्ट 4 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं पेस्ट झालेलं दिसून येईल मित्रांनो। जे का लास्ट उरलेली फोटो मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।